आज काय विशेष बातमीपत्रामध्ये आपण सुरुवातीला पाहूया आज लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या आणि यामध्ये पहिली मोठी बातमी आहे ती म्हणजे महिला विधेयकाच्या मुद्द्यावरून काँग्रेसने भाजप विरोधात आता आक्रमक भूमिका घेतली आहे। देशभरात आज काँग्रेसच्या सुद्धा पत्रकार परिषदा होणार आहेत। तर दुसरीकडे महिला विधेयकाच्या समर्थनासाठी महायुती आज जन आक्रोश मोर्चा काढणार आहे। तेव्हा या दोन्ही घडामोडींवर आज आपले लक्ष असणार आहे। एकतर काँग्रेसच्या होणाऱ्या पत्रकार परिषदा आणि महायुतीचा जन आक्रोश मोर्चा मुंबईमधला। दुसरी महत्त्वाची मोठी बातमी ती म्हणजे बारामतीमध्ये वहिनींना आता नंडेची साथ मिळालेल्याचं पाहायला मिळतंय। सुप्रिया सुळे सुनेत्रा पवार यांचा प्रचार करणार आहेत। प्रचाराच्या सांगता सभेला सुप्रिया सुळे उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे या सांगता सभेमध्ये सुनेत्रा पवार यांच्या प्रचारादरम्यान सुप्रिया सुळे नेमकं काय भाषणामध्ये म्हणतात हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। तेव्हा या राजकीय घडामोडीकडे सुद्धा आपलं लक्ष आहे। आणि तिसरी लक्षवेधी महत्त्वाची बातमी ती म्हणजे राज्यावर अवकाळी पावसाचा आता पुन्हा एकदा सावट आहे। जवळपास 18 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे। काही भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे आणि पुढचे 3 दिवस पावसाचा जोर वाढणार असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे। या दृष्टीने राज्यभरातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये काय नेमकं वातावरण आहे जाणून घेणार आहोत आपण या बातमीपत्रामध्ये। तर आज या 3 महत्त्वाच्या बातम्या आहेत आणि या महत्त्वाच्या बातम्यांवर आपली नजर आहे। या बातम्या सविस्तर पाहणार आहोत। त्या संदर्भातले आणखी तपशील सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। तर आज दिवसभरामध्ये या संदर्भातल्या काय काय घडामोडी घडतात यावर आपलं लक्ष असणार आहे। आज काँग्रेस विविध जिल्ह्यांमध्ये पत्रकार परिषदा घेणार आहे आणि काय नेमकी महिला विधेयकासंदर्भात काँग्रेसची भूमिका आहे, का विरोध केला हे मांडण्यात येणार आहे। तर दुसरीकडे सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराची सांगता सभा आज होणार आहे, त्याला सुप्रिया सुळे उपस्थित राहणार आहेत। तर राज्यभरामधलं वातावरण झपाट्याने बदललंय। तीव्र उन्हाच्या झळांनंतर अचानकपणे 18 जिल्ह्यांना आता अवकाळी पावसाचा पुन्हा एकदा तडाखा बसेल असा अंदाज दिलेला आहे। तेव्हा या सगळ्या बातम्या आपण सविस्तर पाहणार आहोत।